चल मी तुला दाखवते माझं वाईन कलेक्शन. प्लीज. ये याला ना वाईन फ्रीज म्हणतात, म्हणजे लाईक इट्स कॉल्ड अ वाईन कॅबिनेट. आणि याच्यात सगळे वाईन्सच असतात फक्त माझे. तर असं एक प्रश्न, वाईन उघडली की लगेच संपवायची का ती फ्रीजमध्ये ठेवायला लागते? हो, कारण कसं आहे माहिती आहे, थिंक ऑफ वाईन लाईक सफरचंद. आपण सफरचंद कापलं की काळं व्हायला किती वेळ लागतो? हार्डली एनी टाइम, राईट? आता वाईन एवढी रॅपिडली नाही होत, पण ओव्हरनाईट ऑक्सिडाईज होते जर तू ओपन ठेवली तर मग प्रेफरेबली बेस्ट टू फिनिश. आणि नाही फिनिश झाली तर मार्केटमध्ये असे काही इक्विपमेंट्स मिळतात ज्याच्याने तुम्हाला असं वाईन स्टॉपर म्हणतात त्याला, पण ते स्टॉपर यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ऑक्सिजन एकदा आत गेलं ना वाईनमध्ये की त्याचं डिट्युरेशन इमिजिएटली सुरू होतं, म्हणजे खराब होते, ऑक्सिडाइजच होते ती. मग ते विनिगर होते, जसं आपण बोललो ना आधी. तर ते वाईनची विनिगर व्हायला वेळ नाही लागत. हां, तर इथे मी असं म्हणजे ॲक्च्युली आय नीड बेटर ऑर्गनायझेशन. पण जनरली वरचा जो भाग असतो ना तो जरा रिलेटिव्हली म्हणजे असं ग्रेडियंट असतं. आता इथे बघ ना 16 ते 11 लिहिलंय, तर म्हणजे इथे 11 असणार, सॉरी इथे 16 असणार, ना इथे 16 असणार आणि इथे 11 असणार. सो जास्त करून कोल्ड वाईन, शॅम्पेन्स, व्हाईट वाईन्स हे सगळे मी खाली ठेवते, मग व्हाईट्स, आणि मग आय मूव्ह टू रेड्स. पण असे म्हणजे भरपूर आहे. आता हे सगळे छान छान वाईन्स आहेत आपले, सगळे फ्रेंचच आहेत म्हणा, बट दीज आर ऑल लाईक टॉप ब्रॅकेट वाईन्स. इथे काही आहे रोझे. तू पीत का नाहीस? आवड एक तर वाईनची आहे, रोझे आवडली होती व्हेन आय वॉज इन ऑस्ट्रेलिया. मी काकांकडे गेले होते. आय सेड काकांनी मला स्पार्कलिंग होती का स्टिल होती? स्पार्कलिंग माझ्याकडे. Oh, and it is B. I can't say no. It is B लिहिलंय. Exactly. So it is my wine. Exactly. And look at the bottle. Look at the metallic foiling. This is the first time माझ्या आयुष्यात बॉटल आली. Great. Oh my God.